सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 31 मध्ये प्रवेश करत आहोत. आतापर्यंत आपण देवता वर्गातील कार्य, कारण, स्वरूप, लक्षण, देवतामधील गुणात्मक आणि दोषात्मक बाजूचा विचार करून चिंतन केलं. देवता लक्षणातील जे नियम आहे हे सर्वच देवतांना लागू असतात. त्यात उच्च नीचपणा असा कोणत्याही प्रकारचा नसतो, कारण प्रत्येक देवतेचे कार्य, कारण आणि स्वरूप आणि लक्षण हे सारखीच असतात. स्वरूप मर्यादेत फरक आपण बघितला, लक्षणांमध्ये किंवा त्यांच्या पंचप्रकारामध्ये जो फरक आहे तो आपण बघितला. परंतु त्यातली जी ठेवण आहे, सर्व देवतांचं जे कार्य आहे, कारण आहे, हे सारखंच असतं. आज आपण या सत्संगामध्ये थोडे परत्वे देवतांची ओळख करून घेणार आहोत. अन्यायवृत्ती परमेश्वराने दायंबांना सांगितली आणि परमेश्वर आणि देवता यातला नेमका फरक सांगण्यासाठी परमेश्वराने अन्यायवृत्ती आपल्याला सांगितली. कर्मभूमीच्या देवता होती, परी परमेश्वर नव्हे. या देवतांच्या 9 थोव्यापैकी सर्वात जो खालचा थोवा आहे हा कर्मभूमी देवतेचा आहे आणि त्याची मर्यादा हिमासेतूपासून रामेश्वरापर्यंत म्हणजे 500 योजनांची आहे. कर्मभूमीच्या देवतेची स्वरूप मर्यादा 500 योजन आपण बघितलं होतं. आणि विचाराच्या 210व्या सूत्रामध्ये गुहीनायकांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना परमेश्वरांनी कर्मभूमीची व्याख्या सांगितलेली आहे. हिमासेतूमध्ये 5 शते कर्मभूमी, म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशी ही मर्यादा असते. वर्तुळाकार भूमीला कर्मभूमी म्हणतात. अर्थात या 500 योजनाच्या अनुषंगाने जर आपण घेतलं तर भारतालाच कर्मभूमी म्हटले गेलेले आहे. आणि कर्मभूमी या शब्दाचा अर्थ ज्या ठिकाणी जीवाची कर्मनिष्पत्ती होत असते त्याला कर्मभूमी म्हणतात. आणि कर्मनिष्पत्ती म्हणजे पूर्व प्रारब्धामुळे मिळालेला मनुष्य देहाचा जो प्रस्तुत लेप असतो व त्या लेपीचा सुख आणि दुःखात्मक भोग जो आहे तो निमानला म्हणजे संपला जाऊन नवीन कर्मनिष्पत्ती होते, त्याला कर्मनिष्पत्ती म्हणतात. म्हणजे मागचं जे भोग असतात ते संपत राहतं आणि पुढचे जे संत असंत जे कर्म राहतात ते लागत राहतं. मागचे संपणे आणि पुढचे लागणे याला कर्मनिष्पत्ती असं म्हणतात. आणि ही कर्मनिष्पत्ती फक्त कर्मभूमीमध्येच होत असते आणि मनुष्य देहामध्येच होत असते. आता कर्मभूमीतला जो मनुष्य देह आहे त्याला ही कर्मनिष्पत्ती होत असते. परंतु ह्याच कर्मभूमीमध्ये नरक योन्या जे आहे, मग चलद्रूप नरक किंवा स्थावर नरक म्हणजे 84 लाख योनी असेल किंवा झाडाझुडपांमध्ये असलेले जीव असतील, ते फक्त भोग योनी म्हटल्या जाते त्याला. आणि ते फक्त भोगण्यासाठीच दिलेल्या योनी असतात. म्हणजे पाठीमागचा फक्त संपत असतं भोग, पुढचं मात्र लागत नसतं. जसं एखाद्या कुत्र्याने मांजरीला मारलं तर ते जे मारणं आहे ते त्याला लागत नाही, परंतु त्याचा जो भोग आहे पाठीमागचा, काही दुःख असेल त्याला दुःख तर असतातच, परंतु आणि काही जे बी आहे ती भोगण्यासाठीच दिलेली असल्यामुळे तिथं मात्र पुढचं लागत नाही. याच्या उलट भोगभूमी म्हणजे भारताच्या व्यतिरिक्तची जी भूमी आहे तिला भोगभूमी म्हटलं जातं. आणि तिथल्या मनुष्य देहाला सुद्धा इथल्या नरकासारखंच सिस्टम असते. तिथं मागचं संपतं, पुढचं लागत नाही. मग भोगभूमीतला मनुष्य देह सुद्धा मागचं भोग त्याचे संपत असतात, पुढचे मात्र संत किंवा असंत जे बी असतील ते त्याला फळं लागत नाही किंवा त्याला ते मिळवता येत नाही. मात्र ते संस्कार त्याला तिथं लागत असतात. म्हणजे इथला नरकातला जीव आणि भोगभूमीतला मनुष्य देह हा त्या अनुषंगाने जर आपण म्हटलं तर तो सारखाच असतो. कारण
इथलं पण या नरक योनीतलं पाठीमागचं संपत असतं, पुढचं लागत नाही, आणि तिथलं पण मागचं संपतं, पुढचं लागत नाही भूभूमीतल्या जीवाचं. त्या अनुषंगाने आपण याचा विचार केला. विचाराच्या 208व्या सूत्रामध्ये परमेश्वर म्हणतात, कर्मभूमी एक करता एक निमे, एक निपजे स्वर्गी नरकी असे तेची निमे. कर्मभूमीत खाटकाच्या घरी जर मनुष्य जन्म मिळून हिंसा व मांस भक्षण करणे हा प्रारब्ध कर्माचा भोग आहे. म्हणजे एखाद्या जीवाचा खाटीक या जातीवाचक मनुष्य देहामध्ये जर त्याचा जन्म झाला तर त्याला मनुष्य जन्म भेटलाय. म्हणजे पूर्वकर्माचं त्याचा मनुष्य देहाचा लेप असल्यामुळे त्याला मनुष्य देह जन्म भेटलाय, परंतु त्याला ते ज्ञान किंवा जाणीव नसल्यामुळे तो दररोजच हिंसा करतोय. त्यातून त्याला पुढे जाऊन नरक भेटणार आहे. त्याने अगोदरच्या कर्माने भेटलेला जो मनुष्य जन्माचा जो लेप आहे तो संपला, परंतु हिंसेच्या व मांस भक्षणाच्या त्याच कर्मामुळे असंत कर्माची नवीन निष्पत्ती ही त्याची दररोजच होत असते, आणि त्या निष्पत्तीमुळे पुन्हा नरक योनीत तो प्राप्तीला जातो किंवा जाऊ शकतो, दुःखात जाऊ शकतो. म्हणजे मनुष्य देह मिळून त्याचा काही उपयोग झाला नाही, परंतु कळत न कळत त्यांनी मनुष्य देहाचे जे कर्म असतात, लेप असतो, तो त्यांनी जोडला, त्यातून त्याला मनुष्य देह भेटला. त्याचं ते मनुष्य देह भेटण्याचं जे कर्म आहे ते त्याला संपलं, परंतु त्यांनी कर्मात मनुष्य जन्मात आल्यानंतर जे कर्म करतो त्या कर्मानुसार परत त्याला नरक योनीत जावं लागतं. म्हणजे त्या मनुष्य लेपात येऊन त्याचा काही उपयोग नाही झाला, या अर्थाने आपण हे घेतलं पाहिजे. तर कर्मभूमीच्या बाहेरील सर्वच भूमीला भोगभूमी म्हणतात. म्हणजे भारताव्यतिरिक्त जी भूमी आहे तिला भोगभूमी असं म्हणतात. आणि ती भोगभूमी सुखरूप असेल तर स्वर्ग समान आहे, किंवा दुःखरूप जर असेल तर नरक समानच असते. त्या ठिकाणी मात्र प्रारब्ध कर्माचा नुसता भोग भोगणे व संपवणे एवढेच कार्य होत असते. त्यामुळे नवीन कर्माची निष्पत्ती तेथे होत नाही. ती होत नसल्या कारणामुळे तिथे देवतेची किंवा परमेश्वर प्राप्तीची सुरुवातच होत नाही. परमेश्वर प्राप्ती किंवा देवता फळ तिथे मिळू शकत नाही. परंतु तरीही तिथं काही लोक तुम्हाला आपल्याला धार्मिकता करताना दिसतात, तर ते काही वाया जात नाही. त्याचा तो संस्कार रूपी ते ठेवण, ती शिदोरी त्याच्याजवळ असते, आणि भविष्यात त्याच्या कर्मानुसार त्याचा जो बी लेप असेल त्या कर्मात गेल्यानंतर मात्र त्याचा त्याला उपयोग होऊ शकतो. आपण या अनुषंगाने जर घेतलं तिथं जायचं आणि आपण काही करायचं, लागतच नाही लेप, तर मग काय फरक पडतो असं जर विचार केला तर तो चुकीचा होईल. कारण संस्कार रूपाने तो बीज रूप आपल्या मध्ये असतं, आणि ते वेळ येईल प्रसंग अनुरूप त्याला पोषक वातावरण भेटल्यानंतर ते संस्कार आपोआपच काम करत असतात. म्हणून ते बी एक नुकसानकारकच आहे. तर कर्मभूमी म्हणजे मनुष्य देहाला सुद्धा कर्मभूमी म्हटल्या गेलेलं आहे. तर ते कोणत्या अर्थाने, तर मनुष्य देहालाही कर्मभूमी म्हटल्या गेलेले कोणत्या अर्थाने, तर कर्मभूमी म्हणजे पूर्णतः युक्त देह. पूर्णतः युक्त देह म्हणजे प्रत्येक देवतेचं पिंडस्था असणं शरीरात. आपण मागच्या वेळेस बघितलं की कोणत्या ठिकाणी कोणत्या देवतेच्या पिंडस्था असतात. म्हणजे सर्व देवतांच्या पिंडस्था त्या देहात असणे, आणि सर्व देवतांच्या ज्या देहात पिंडस्था आहे त्यावरून त्यास युक्त देह असं म्हणतात. आणि त्यालाच कर्माचा लाभ सुद्धा उठवता येतो. कर्मभूमीच्या बाहेरील देहात कर्मभूमीची पिंडस्था नसते, म्हणजे अप्रत्यक्षरित्या तो देह युक्त नसतो. म्हणजे भारताव्यतिरिक्त बाहेरील जे जगातला जे मनुष्य देह ते युक्त नसल्यामुळे त्यांना परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि प्रेमाचा लाभ उठवता येत नाही, किंवा त्याला संत फळे प्राप्त करता येत नाही. कारण तिथं कर्मभूमीची जी पिंडस्था असते ती नसते. इथं एखाद्या शरीराचा जर भाग काही नसेल तर ते पण शरीर युक्त म्हणता येत नाही. त्यामुळे मागील सर्व कर्म संपते, पण केलेल्या कर्मामुळे पुढील कर्म जोडल्या जात नाही. जिथं जोडणं नाही तिथं परमेश्वराचे ज्ञान किंवा आचार परमेश्वराला मिळवणं, किंवा देवताच्या फळांच्या बाबतीत सुद्धा हाच नियम लागू पडून कोणत्याही प्रकारचं त्याला सुखफळ प्राप्त करता येत नाही. तर युक्त ह्या अर्थाने कर्मभूमी मनुष्य देहाला सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. कारण कर्मभूमीमधील जो मनुष्य देह असतो तो सर्व पिंडस्थांनी, देवतेच्या पिंडस्थांनी जर युक्त असेल तर त्यात सर्वच त्याला जर मिळवता येत आहे, तर कर्मभूमीमध्ये सुद्धा त्याला जीवाला सर्व मिळवता येतं. मागचं संपतं, पुढचं लागतं. तसंच युक्त देहामध्ये सुद्धा त्याला मागचं संपवता येतं आणि पुढचं
मिळवता येतं. ह्या अर्थाने मनुष्य देहाला सुद्धा कर्मभूमी म्हटले गेलेले आहे. तर ह्या कर्मभूमीमध्ये 13 कोटी देवता आहे आणि ह्या थव्यामध्ये, या कर्मभूमीमध्ये स्त्री आणि पुरुष अशा देवता आहे, समसमान असतात त्या. तर त्याच्यातल्या ज्या मुख्य देवतेंची नावे जी आहे, फुली, मैराळी, हा हा, हु हु, ह्या कर्मभूमीतील 4 प्रमुख देवता आहेत. आता कर्मभूमीची जी मर्यादा आहे ती 500 योजने असल्या कारणाने कर्मभूमीत सर्व देवतांची मर्यादा पण 500 योजनेच येईल. ही मर्यादा अनादीची असल्या कारणाने ती 500 योजनेच होती व 500 योजनेच राहणार. हे मागच्या वेळेस आपण बघितलं. तर 13 कोटी ज्या देवता आहे कर्मभूमीच्या, त्या सर्व 13 कोटी देवतेची स्वरूप मर्यादा ही 500 योजना आहे. त्याच्यात जरी मुख्य देवता असेल, काही अनुषंगिक असेल, काही पुरुष देवता असतील, काही स्त्री देवता असतील, जरी असेल तर ते वर्गीकरण असून सुद्धा स्वरूप मर्यादेच्या बाबतीत मात्र त्या 13 कोटी सर्वच्या सर्व देवता समान आहेत. त्या देवतांच्या अव्यक्त स्वरूपातून विभागलेल्या ज्या ओळगणी असतात किंवा ब्रह्मांडस्थ असतात, पिंडस्थ असतात किंवा विग्रह असतात, यांना नेहमी या स्वरूपावरीच राहावे लागते. ती त्यांना ओलांडून जाता येत नाही. या थव्यातील स्वरूपाचा वर्ण काळा आहे. आता ओळगणी म्हणजे देवता विभागातून ओळगणी ही एक शक्ती असते आणि ती दैवराटीसाठी काम करते आणि परमेश्वराच्या अधीन राहून ह्या सर्व ओळगणी माया म्हणतात. सर्व देवतांच्या ज्या ओळगणी शक्ती आहे ती दैवराटीसाठी काम करतात, त्याला ओळगणी म्हणतात. ब्रह्मांडस्थ म्हणजे अव्यक्त स्वरूपातून व्यक्त होणं, जे व्यक्त होतात देवता, त्याला ब्रह्मांडस्थ म्हणतात. पिंडस्थ म्हणजे आपल्या शरीरात पिंडस्थ रूपाने ज्या देवता असतात त्याला पिंडस्थ, आणि देवतेच्या अवताराला विग्रह म्हणतात. तर त्या कर्मभूमीच्या ज्या देवता आहे त्याच्यातून निघालेली जी ओळगणी असेल किंवा ब्रह्मांडस्थ असेल किंवा पिंडस्थ असेल किंवा विग्रह असेल, या सर्वच जे प्रकार त्या देवता आहेत त्यांना सुद्धा 500 योजनाच्या बाहेर जाता येत नाही किंवा त्याची स्वरूप मर्यादा ही 500 योजनच असते. आपण जर भारतातून कुठं अमेरिकेत फिरायला जाण्यासाठी निघालो तर ती जी कर्मभूमीची पिंडस्थ जी असते त्या स्वरूप मर्यादेपर्यंतच आपल्यापर्यंत येते. ती ज्यावेळेस आपण तिकडं जातो ती पिंडस्था निघते बाहेर, तिथंच असते. आपण तिकडून आल्यानंतर परत ती पिंडस्था आपल्याला चिकटते आणि आपण परत भारतात येऊ शकतो. तर आपण गेल्यानंतर ती पिंडस्था मात्र आपल्याबरोबर येत नाही. बिगर पिंडस्थेचाच तो देह किंवा अयुक्त देह घेऊन आपण भारताच्या बाहेर जाऊ शकतो. पूर्ण युक्त होऊन आपण जाऊ शकत नाही आणि त्या अनुषंगाने आपण तिथं केलेले काही कर्म असतील तर ते आपल्याला लागत नाही. आपल्या अव्यक्त स्वरूपापासून ब्रह्मशास्त्राच्या रूपाने अवतरलेल्या कर्मभूमीच्या ज्या देवता असतात त्या देवतांचं राहण्याचं ठिकाण असतं. त्या कुठेही पाण्यात राहतात, विहिरीत राहतात, पडक्या राजवाड्यात निवास करून राहतात. त्या स्त्री पुरुषांच्या सारख्या जोड्या असून जरी स्त्री पुरुषांच्या सारख्या जोड्या जरी असल्या त्या, तर ते विषय जे भोग जे आहे ते हावभावची उपभोगतात. हावभाव करून फक्त हसणं, चेष्टा, मस्करी यातूनच ते विषयाचा उपभोग घेतात. प्रत्यक्ष उपभोग विषयाचा ते घेत नाही. अशा ह्या कर्मभूमीच्या देवतेच्या अनुषंगाने आपण बघितलं आणि त्यांचा वर्ण काळा आहे आणि प्रत्येक देवतेचा वर्ण वेगळा असल्यामुळं त्या वर्णाच्या अनुषंगानेच ते देवतेकडून भोगवत असतात किंवा भोगून घेत असतात. तर अशा पद्धतीनं कर्मभूमीच्या हे देवता आहे, परंतु त्या काही परमेश्वर नाही. पुढील जो थोवा आहे दुसरा म्हणजे कर्मभूमीच्या देवतेच्या वरील थोवा, अष्टदेवी देवता होती परी परमेश्वर नव्हेती. म्हणजे कर्मभूमीतील देवतांच्या ब्रह्मांडस्थाप्रमाणेच अष्टदेवीतील देवतांच्या ब्रह्मांडस्थांना सुद्धा निश्चित असे कोणतेही निवासस्थान नाही. ते एकाच ठिकाणी राहत नाही. जसं कर्मभूमीच्या देवता सुद्धा काही पाण्यात राहतात, पडक्या घरात राहतात, विहिरीत राहतात, तसं यांना असं काही विशिष्ट स्थान नाही. ते आपल्या मर्यादेत म्हणजे 5000 योजन म्हणजे 500च्या 10 पट जास्त स्वरूप मर्यादा आता अष्टदेवींची वाढली. तर ते 5000 योजनांमध्ये
वाटेल तिथे राहतात. त्यांचा वर्ण सुद्धा काळाच आहे आणि त्याची स्वरूप मर्यादा ही 5000 योजन आहे. याच्यातील मुख्य देवता 8 आहेत म्हणून अष्टदेवनी म्हणतात. तर त्या 8 देवतेचा मुख्य देवतेचं नाव जे आहे ते चिडा, चिटूक, वीर, भौतिक, देव, देवी, यक्ष, यक्षिणी ही त्यांची नावे होत. यांच्या ब्रह्मांडास्तामध्ये आकृती मात्र विलक्षणता फार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या त्या देवता आहेत, एक समान नाहीये आकृती अनुषंगाने. जसं आपल्या माणसांमध्ये सुद्धा कसा फरक असतो, हिंदी लोक, मराठी लोक, निग्रो लोक, चिनी लोक माणसंच आहे, परंतु ते चिनी असेल तर थोडंसं वेगळं नाक, चपटं, बुटकं, गोरट्याला थोडंसं अशा पद्धतीचं, किंवा निग्रो असतील तर थोडेसे काळसर केस त्यांचे, कुरळे, आणि महाराष्ट्रीयन माणसाचं असं वेगळं मनुष्यच आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडासा फरक. तसं ह्या देवतेमध्ये सुद्धा थोडासा अल्पसा असा विलक्षणता किंवा फरक असतो, परंतु त्यांच्या आकारात मात्र शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फरक मात्र काहीच नसतो. तसेच घोडा, गाढव, शेळ्या या एकाच पशु जातीतील जरी असले तरी त्यांच्यात जसा बदल आहे त्याप्रमाणेच या अष्टदेवनी देवतांमध्ये आकार विलक्षणता दिसून येते. जसं माणसांचं, जसं प्राण्यांचं, तशा पद्धतीने याच्यामध्ये फक्त फरक असतो. तिसरा जो थोवा आहे, अंतराळीचे गंधर्व देवता होती पर परमेश्वर नावी ती. आता करभूमीच्या देवता सर्वात खालच्या, त्याच्यावरती अष्टदेवनी आल्या आणि त्याच्यावरती अंतराळीच्या देवता आल्या. आता करभूमीच्या देवतांपेक्षा त्याची स्वरूप मर्यादा 10 पटीने अष्टदेवनीची वाढली. आता अष्टदेवनीपेक्षा 10 पटीनं अंतराळीच्या गंधर्व देवतेची स्वरूप मर्यादा वाढेल, म्हणजे 10 पटीनं 5000च्या 10 पट अशा अनुषंगाने, म्हणजे 50,000 योजन ह्या अंतराळ गंधर्व देवतेची स्वरूप मर्यादा होईल. आणि ही स्वरूप मर्यादा सुरुवात कुठून होईल? करभूमीच्या या केंद्रापासून. म्हणजे अंतराळीच्या देवता ह्या गंधर्व नामक देवता होय. यात 13 कोटी देवता असून चित्र, विचित्र, चित्रांगण, गणपती, माधव, सरस्वती या देवता त्यातील मुख्य देवता आहेत. आणि यांची स्वरूप मर्यादा आहे 50,000 योजन. यांचा वर्ण सुद्धा काळाच आहे, त्यांना कुठेही स्थान नाही. मात्र या विमानाप्रमाणे किंवा घोड्याप्रमाणे त्या अंतराळात असल्याने आपल्या देवतांचे स्वरूप सामर्थ्याद्वारे त्या तरंगतात. याचा अर्थ त्यांचे स्थान हे अंतराळच आहे. आताच गणपती होऊन गेले, तर अनेक लोकांना गणपती कोणती देवता आहे हे माहीत नाही, परंतु आपल्याला परमेश्वराच्या तत्वानुसार ती ओळखता येते की अंतराळात गणपती ही अंतराळाची देवता आहे आणि त्या अंतराळातच राहतात. त्यांची स्वरूप मर्यादा ही 50,000 योजन आहे आणि अंतराळीच्या देवतेची संख्या आहे 13 कोटी. त्यावर अंतराळीच्या देवतेच्या वरची जी देवता आहे, स्वर्गीची इंद्रचंद्राधिक देवता होती पर परमेश्वर नावी ती. म्हणजे आता 10 पटीने आणखीन त्यांचं स्वरूप मर्यादा वाढेल. याची स्वरूप मर्यादा ही 5 लाख योजन. याची एकूण संख्या 33 कोटी. सर्वसामान्य जनतेमध्ये ही स्वर्गीच्या देवतांचीच संख्या माहीत आहे. आपल्या धर्मामध्ये किंवा अनेक लोकांमध्ये देवतांची संख्या विचारली तर 33 कोटी सांगतात. फक्त आपल्यालाच माहिती देवतांची संख्या 81 कोटी 1,15,10 आहे. आणि ह्या 33 कोटी ह्या स्वर्गीच्या देवता आहेत, तेच जनमानसामध्ये पसरलं असल्यामुळे त्या अज्ञानापोटी देवतांची संख्या 33 कोटी सांगतात. परंतु त्या स्वर्गाच्या देवता आहे. आणि आपल्या धर्माव्यतिरिक्त जे बी धर्म आहे, दुसरे कोणतेही घ्या, आपले हिंदू धर्मातले संप्रदाय असो किंवा मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन असो, शीख असो, त्यांची चाल किंवा त्यांचं सुख किंवा त्यांचं शेवटचं स्थान हे स्वर्गच असतं. पण स्वर्ग ही फक्त 4थी स्टेप आहे. त्याच्यानंतरही 5 स्टेप आहे, हे फक्त आपल्याला माहिती आहे. तर स्वर्गाच्या देवतेची सुद्धा पुण्यावर संपलं का त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ढकलून देतात. हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण परमेश्वराची भक्ती करतो आणि हे आपलं अवभाग्य आहे. ह्या देवतांमधील मुख्य देवता ज्या आहे त्या इंद्र, चंद्र, सूर्य या होय. यांचा वर्ण सुद्धा काळाच आहे. याचे वस्तिस्थान स्वर्ग आहे. येथे स्वर्ग हा शब्द स्थानवाचक असून कर्मभूमीपासून या थोव्यापर्यंतच्या म्हणजे स्वर्गीच्या इंद्र आणि चंद्र, सूर्य यांच्या पर्यंतच्या फळालाही स्वर्ग म्हणतात. कारण विचाराचं 179 सूत्र परमेश्वराने सांगितलंय की इंद्रादिकांची फळे तो स्वर्ग बोलीचे, तर यांच्या सुख फळाला सुद्धा स्वर्ग म्हणतात.
आणि यांच्या ठिकाणाला सुद्धा स्थानवाचक अनुषंगाने ते सुद्धा स्वर्ग या नामक यांनीच ओळखल्या जातं. तर यांची 33 कोटी यांची संख्या आहे आणि स्वरूप मर्यादा ही 5 लाख योजन आहे. यांचा वर्ण काळा आहे. स्वर्ग हे स्थान मेरू पर्वताच्या पठारावर असून येथील इंद्राची दिव्य सभा अंतराळाच्या पलीकडे पण सीमा प्रांताजवळ आहे. म्हणूनच अंतराळातील गणगंधर्व देवता आपल्या स्वरूप मर्यादेत बसून इंद्रसभेतील देवतांना आपले गायन ऐकू शकतात. स्वर्गात निरनिराळे 21 भाग आहे. यातीलच एक भाग म्हणजे गोलोक असून तेथील देवता सुरभी आहे. हे आपण बघितलं तर टीव्ही वरती पाठीमागे एक सुरभी नावाचा एक कार्यक्रम होत होता आणि त्या सुरभी म्हणजे खाद्य पदार्थाचं वेगवेगळे पक्वान्न ह्या अनुषंगाने ते घेतलं जातं. तर गोलोक म्हणजे सुरभी आणि हा स्वर्गातला एक भाग. तिथं वेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ रेलचेल असते म्हणून त्या अनुषंगाने हे घेतले जातं. आणि ह्या स्वर्गामध्ये इंद्राची जी सभा असते त्या सभेला मात्र पलीकडल्या प्रांतातील म्हणजे अंतराळातल्या प्रांतातील असलेल्या गणगंधर्व देवता आपल्या स्वरूप मर्यादेत राहून म्हणजे पलीकडच त्यांच्या तिथं राहून इंद्रदेवतेच्या सभेतील देवतांना आपले गायन ऐकू शकतात किंवा ऐकवतात. त्यांना इकडे येता येत नाही. जसं एका रूम मधला आवाज दुसऱ्या रूम मध्ये जातो, कोणत्या प्रकारचं तिकडे जाणं येणं न करताही अशा पद्धतीने ते आपले आपले स्वरूप मर्यादेत राहून ते गायन ऐकवतात. त्यावरील 5वी जी थवा आहे कैलास वैकुंठीचे हरिहर ब्रह्मादिक देवता होती परी परमेश्वर नव्हे ती. आता प्रत्येक देवतेची स्वरूप मर्यादा आपण थोवे पर्वते जरी बघत असलो तरी त्या थोव्यातील प्रत्येक देवतेची स्वरूप मर्यादा ही तेवढीच असते. यात मुख्य अनुषंगिक जरी असले तरी त्याच्या स्वरूप मर्यादेत किंवा पंचप्रकारात काही फरक पडत नाही किंवा देवतेच्या लक्षणामध्ये जे आपण आजपर्यंत अभ्यासले त्यामध्ये सुद्धा या देवतांच्या थोवे पर्वतीत फरक पडत नाही. लक्षात आपण घ्यायचंय. यांची स्वरूप मर्यादा जी आहे म्हणजे कैलास वैकुंठ हरिहर ब्रह्मादिक देवतेची जी स्वरूप मर्यादा आहे ती 50 लाख योजन आहे. 10 पटीने आपण वाढत चाललोय. यातील देवतांची संख्या 9 कोटी आहे. यात हरी व त्याचा परिवार 3 कोटी, हर व त्याचा परिवार 3 कोटी, ब्रह्मा व त्याचा परिवार 3 कोटी. म्हणजे हरी, हर आणि ब्रह्मा हे 3 मुख्य परिवार आणि त्याचे 3-3 कोटीने असा विभाग पडलेला आहे. असं एकूण 9 कोटी असा त्यांचा स्वरूप मर्यादा 9 कोटी संख्या आहे. आणि स्वरूपावधीच्या दृष्टीने या थोव्यातील सर्वच देवता सारख्याच म्हणजे हरी, हर, ब्रह्मा या मुख्य देवता व बाकीच्या परिवारातील सर्वच त्यांच्या स्त्रिया, दासी, प्रधान यांची स्वरूप मर्यादा सारखीच असते इतरांसारखीच. यात फक्त हरी व त्यांचा परिवार यांच्यात मात्र इतर थोव्यातील देवताप्रमाणे उच्च-नीच आहे. याचा वर्ण लाल आहे. हरी हा वैकुंठात राहतो. इतर म्हणजे अन्य लोक या वैकुंठालाच मोक्ष म्हणतात. म्हणजे जीवाला पतन नाही असं समजतात, परंतु जय आणि विजय हे याच वैकुंठातून पतन पावले असे पुराणात आपण ऐकलेलं असेल किंवा वाचलेलं असेल आणि ते सिद्ध पण झालेलं आहे. हर यांचे वस्तीस्थान कैलास तर ब्रह्माचे वस्तीस्थान सत्यलोक. त्यांच्या स्वरूप सामर्थ्यासारखेच रचनेच्या दृष्टीने यांचे स्थानही सारखेच आहेत. तर ह्या कैलास वैकुंठेचे हरी, हर आणि ब्रह्मा हे मुख्य देवता आहे आणि बाकीचा त्यांचा परिवार म्हणजे अनुषंगिक आहे. त्यापुढील देवते जे आहे ती शिराब्दीची शेषशाही देवता होय पर परमेश्वर नव्हे. आता ह्या थव्यातील देवतेंची संख्या ही 1.25 लाख. त्यातील मुख्य देवता आहे शेषशाही नारायण आणि बाकीचे सर्व त्यांचा परिवार आहे. याची स्वरूप मर्यादा आहे 5 कोटी योजन आणि यांचा रंग आहे लाल. हा शेष म्हणजे नाग नव्हे, परंतु त्यांचा आकार साधारण शेषासारखाच असल्याने त्याला शेष म्हटले आहे. वास्तविक ती एक देवता आहे आणि ह्या देवता अव्यक्तातून ब्रह्मांडात विभागल्या जातात. त्या मनुष्य कृतीतच असतात असे नाही, तर त्या पशुतिर्यांच्या कृती सारख्याही असतात. ज्याप्रमाणे जीव सुद्धा नरक योनी भोगण्यासाठी मानवा व्यतिरिक्त इतर म्हणजे
पशुतिऱ्यांच्यामध्ये किंवा वृक्षामध्ये जन्मतात, त्याप्रमाणे देवताही कार्य करण्यास अशा वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त होऊ शकतात. शेषशाही देवतेचे जे स्थान आहे ते शिराब्दी आहे. शिराब्दी म्हणजे दुधाचा समुद्र. पण शिराब्दी हे ठिकाणातील पाण्याला दुधासारखा शुभ्र कलर व गोडी असल्या कारणाने त्यास असे म्हटले आहे. ते वास्तविक काही दुधाचा समुद्र नाहीये. ते ठिकाण आहे, त्या ठिकाण दुधाच्या कलर प्रमाणे तिथलं पाणी किंवा त्यातलं टेस्ट किंवा चव आहे, म्हणून त्याला शिराब्दी असं म्हटलं आहे. वास्तविक ते ठिकाण ही भूमीच आहे, एक ठिकाणच आहे, स्थानच आहे. याच शेषशायाला दुसरे नाव ब्रह्म हे पण आहे, कारण ते ब्रह्मासारखाच अविक्रिय आहे. त्यास लवकर विकार उत्पन्न होत नसल्या कारणाने या शेषशायाला सुद्धा ब्रह्म म्हटलं जातं. म्हणून आपण अन्यवृत्ती जर बघितलं तर ब्रह्म कोणते कोणते किती किती प्रकार आहे हे आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. वेगवेगळे ब्रह्म किंवा वेगळे विष्णू आपल्याला दिसतील. अन्य लोक म्हणतात की हा विष्णूचा अवतार आहे. जर त्यांना विचारलं तर कोणत्या विष्णूचा अवतार, तर त्यांना ते सांगता येत नाही, कारण विष्णू हे 3 आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे. त्याच्या पुढील जो थोवा आहे तो अष्टभैरव देवता होती, पर परमेश्वर नव्हते. यात फक्त देवतांची जी संख्या आहे ती 8च आहे. त्यांची स्वरूप मर्यादा 50 कोटी योजन आहेत आणि इतरांप्रमाणे यांच्यात उच्च नीच भाव नसून त्या सारख्याच प्रकारच्या आहेत. या उच्च नीच भावामध्ये हा थोवा जो आहे हा थोडा अपवादात्मक आहे. म्हणून कारण 8ही देवता त्या सारख्याच आहे. जसं इतर थोव्यामध्ये मुख्य देवता, अनुषंगिक देवता म्हणजे उच्च नीच भाव असतो, परंतु तसं अष्टभैरव देवतांमध्ये नसतात. सर्व 8ही देवता या सारख्याच असतात. याच्यातील जे नाव आहे अष्टभैरवांचे ते कराळी, विकराळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच महादेव असे 8 नाव आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ब्रह्म किती, विष्णू किती. तर बघा त्याच्यावरील जे थोड्या शेषशायाला सुद्धा ब्रह्म म्हटलं जातं आणि अष्टभैरवामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. या अष्टभैरवात सुद्धा विष्णू आहे आणि पुढील याच्यामध्ये सुद्धा विष्णू येणार आहे. तर असे विष्णू वेगवेगळे प्रकार आहे, परंतु फक्त आपल्याला हे माहित आहे तर किती विष्णू आणि किती ब्रह्म आहे. या देवतांमध्ये स्त्रिया देवतांचा जो प्रकार तो नसतो. यात नावावरूनच स्त्री वाटत असल्या तरी त्या तशा नाहीत. यांना मात्र कोणत्याच देवतेचा परिवार नाही. यांच्या स्वरूपाचा जो वर्ण आहे तो पांढरा आहे. यांना निश्चित असे स्थान नाही. रचून ठेवलेल्या घरात वा मंदिरात त्या राहत नाही. त्या जास्त चंचल असल्या कारणाने एका ठिकाणी त्यांचं काही वास्तव्य नसतं. याच्या सर्वांच्या ठिकाणी अहंकार मात्र खूप असतो. यांच्यामध्ये सर्वात एकमत कधीच होत नाही आणि यदा कदाचित ते जर एकत्र आले व नेमके त्याच वेळी परमेश्वराचे उद्धरण कार्य चालू नसले तर ते सृष्टीचा सहार व संसरण सुद्धा करू शकतात. परंतु असं कधी होत नाही, कारण परमेश्वराचं उद्धरण कार्य सतत चालू असतं. उद्धरणाव्यतिरिक्त सृष्टी नसते. परंतु जर तर किंवा यदा कदाचित असा हा भाग इथं आपल्याला दिलेला आहे एक फक्त माहिती रूपाने, की जर हे सर्व एकत्र आले आणि उद्धरण कार्य परमेश्वराचं त्या सृष्टीमध्ये जर नसेल ते संहार किंवा संसरण सुद्धा करू शकतात. परंतु तसं एकत्र येण्याचं अजिबात ती शक्यता नसते. फक्त ते एकत्र आले तर तेवढी शक्ती त्यांच्यामध्ये एकत्र येऊ शकते किंवा होऊ शकते आणि त्या शक्तीद्वारे ते संसरण सहाराची फक्त व्याप्तता किंवा संसरण सहारापर्यंत ती शक्ती पोहोचू शकते. या अनुषंगाने इथं आपल्याला घ्यायचंय किंवा समजून घ्यायचंय. अर्थात हे कधी एकत्र येत नाही, कारण माया देवता त्यांना कधी एकत्र येऊ देत नाही आणि तसा प्रसंग तसा निर्माण कधी होऊ शकत नाही. परंतु असे कधीच होऊ शकत नाही, कारण त्यांच्यात एकमत होणं शक्यच नसतं. व दुसरे महत्वाचे कारण म्हणजे परमेश्वराचे उद्धरण कार्य कधीच बंद नसतं. यांच्यातील सामर्थ्य सारखेच असल्या कारणाने ते एकमेकाला कमी लेखत असतात. यात अष्टभैरवाच्या अव्यक्त स्वरूपात 5 भूते 3 गुण यांची समृद्धी असते. म्हणजे 5 भूते कोणते, तर पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश आणि 3 गुणे सत, रज, तम. तर आपला जो प्रपंच आहे तो अव्यक्त स्वरूपी
ह्या अष्टभैरवाच्याच ठिकाणी असतो आणि हे आपण समजून घ्यायचे. आणि व्यक्त स्वरूपी मायेच्या अधीन हा प्रपंच असतो. तर अव्यक्त स्वरूपी पृथ्वी म्हणजे ह्या अनुषंगाने जर आपण घेतलं तर कराळीच्या ठिकाणी पृथ्वी असते, विकराळीच्या ठिकाणी जल असतो किंवा उमापतीच्या ठिकाणी वायू असतो, पशुपतीच्या ठिकाणी पुढील अग्नी असतो आणि सदाशिवच्या ठिकाणी आकाश असतं आणि 3 गुण ब्रह्मा विष्णू महेशच्या ठिकाणी अनुक्रमे असतं. आणि हे अव्यक्त स्वरूपी प्रपंचाचे ठिकाण किंवा प्रपंच अव्यक्त स्वरूपात या अष्टभैरवाच्या सामर्थ्याने किंवा आधाराने राहतो हे लक्षात घ्यायचंय. त्याच्या पुढील देवता जे आहे विश्वरूप देवता होय पर परमेश्वर नाही. यात विश्व नामाची एकच देवता येते, त्यामुळे त्यास थोवा गट म्हणण्याचं काही कारण नाही. पण ही देवता नेहमी स्थिर राहते. हिची स्वरूप मर्यादा जी आहे ती 500 कोटी योजन असून तिच्या ब्रह्मांडस्थेचा जो आकार आहे 56 कोटी योजनाचा आहे. आणि आपण आता हे 56 कोटी हे शब्द तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येत का कधीतरी ते ऐकलेलं असेल की 56 कोटी ब्रह्मांड, व्यक्त ब्रह्मांड, अव्यक्त ब्रह्मांड. तर या विश्वाच्या अनुषंगानेच विश्वाची जी मूर्ती हीच ब्रह्मांडाचा आकार आहे आणि विश्वाची जी मूर्ती आहे ती तर 500 कोटी योजनाची आहे. परंतु त्या ब्रह्मांडस्थाचा जो आकार आहे 56 कोटी योजनाचा आहे व्यक्त ब्रह्मांड. म्हणून आपलं जे ब्रह्मांड आहे ते सुद्धा 56 कोटीच पकडल्या जातं. विश्वाची व्यक्त ब्रह्मांड असतात कासवाच्या आकाराची आहे. यात खालील देवतेचे अव्यक्त स्वरूप व्यक्त ब्रह्मांड असतात. जीव, पृथ्वी हे सर्व सामावलेले आहे. म्हणून विश्वाची ब्रह्मांड असतात नेहमी स्थिर राहते. कारण वरील सर्व यात सामावलेले असल्या कारणाने ही देवता चलद्रूप झाली तर वरील देवतांची सुखफळे भोगत असलेल्या जीवांना सुखापासून वेगळे व्हावे लागेल किंवा असा प्रसंग येऊ नये म्हणून ही देवता सतत स्थिर राहते. तिचा वर्ण पिवळा असतो. अशा अनेक विश्वदेवता या सृष्टीत आहेत. तीच अनंत ब्रह्मांड होय. म्हणजे एक ब्रह्मांड म्हणजे विश्वदेवता. तिच्या आकारानुसारच हे विश्व असतं किंवा जग असतं, वर्ल्ड असतं. आणि हे जो तिचा जो आकार आहे आपण जो बघितला की कासवाच्या प्रमाणे, तर तुम्ही अन्य मंदिरात कधीतरी गेले असतील तर तिचं ते कासवाचं एक स्टॅच्यू किंवा पुतळा किंवा ते मंदिराच्या समोर दिलेला असतो. तर त्या अनुषंगानेच ते त्यांनी विश्व या अनुषंगाने त्या आकाराने ते घेतलेलं असावं. त्याची पण अन्य लोक पूजा अर्चा करतात. विश्व म्हणजे व्यापक हा अर्थाने यांना चौथे ब्रह्म सुद्धा म्हटले, म्हणजे ब्रह्म सुद्धा म्हटले गेलेले आहे. आता आपण बघितलं की कैलास वैकुंठीच्या याच्यामध्ये सुद्धा किंवा अष्टभैरवामध्ये सुद्धा ब्रह्म आहे ना. आता हे परत विश्वाच्या देवतेला सुद्धा ब्रह्म म्हटले गेलेले आहे. तर असे 3 ब्रह्म येतात. इतरांना मात्र फक्त ब्रह्म, विष्णू, महेश यातलाच ब्रह्म माहीत आहे. आपल्याला मात्र यातलं हे ज्ञान असल्या कारणाने किंवा परमेश्वर कृपेने आपल्याला हे समजतं की ब्रह्म किती, विष्णू किती. कारण जीव देवता प्रपंचाच्या ब्रह्मांडाला विश्वाची ब्रह्मांडस्था व्यापून असते. सर्वांना व्यापून ईश्वर स्वरूपाला पहिले ब्रह्म म्हणतात. दुसरे मायेला व्यापणारे सुत ब्रह्म, तिसरे ब्रह्मांडांना व्यापून असलेली माया आणि चौथे एका ब्रह्मांडाला व्यापून असलेले व्यक्ताव्यक्त विश्वाचे स्वरूप, असे 4 ब्रह्म साहित्यामध्ये येतात. तर प्रत्येकाला एक एक व्यापून असतो. सर्वांना व्यापून असलेला परमेश्वर ते बी एक ब्रह्मच आहे. जसं स्वामी श्री चक्रधरांनी गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत ब्रह्म हा शब्द वापरलेला आहे. तर ते ह्या अनुषंगाने का सर्वांना व्यापून असलेला जो ईश्वर आहे, जो परमेश्वर आहे, ते एक ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म म्हणजे सर्वात उंच भाग, त्याच्या पलीकडं कोणीच नाही, अशा अनुषंगाने ब्रह्म शब्दाचा अर्थ घेतला जातो. आता सर्व देवतेला सुद्धा माया देवता व्यापून असल्यामुळे तिला बी सतब्रह्म म्हटलं जातं. आणि सर्व ब्रह्मांडांना व्यापून असलेली जी माया आहे, चौथ्या ब्रह्मांडाला व्यापून असलेलं जे व्यक्ताचं जे विश्वाचं स्वरूप आहे, विश्वदेवता सर्वांनाच व्यापून आहे. त्या अनुषंगाने तिला सुद्धा ब्रह्म म्हटलं जातं. आता सर्वात शेवटचा जो थोवा आहे आणि सर्वात जो उंच जो थोवा आहे
तो चैतन्य देवता होय, परमेश्वर नव्हे. चैतन्य देवता म्हणजे माया देवता. याला 5 नाव आहे: चैतन्य, माया, विधेय, पराशक्ती. म्हणजे विचाराचं पहिलं सूत्र जर आपण घेतलं तर या चैतन्य मायापासूनच, चैतन्य मायाच्या नावापासूनच हिची सुरुवात होत असते. चैतन्य देवतेलाच माया पण म्हणतात. तोमी विभागात निद्रिस्ताप्रमाणे पडून असलेल्या जीवांना ती चेतवते, चेतन करते, म्हणून तिला चैतन्य पण म्हणतात. हे आपण बघितलं असतं की परमेश्वराला कृपा उपजली, तो आनंद देण्याची कृपा उपजल्यानंतर परमेश्वराने मायेकरवी या सृष्टीची रचना केली. मायेच्या तम विभागात असलेले जीव यांना मग या मायेकरवी चेतवलं, म्हणजे जागवलं, आणि म्हणून त्या देवतेला चैतन्य माया म्हणतात. अनंत ब्रह्मांडाने एकच माया व्यापून असल्याने तिची स्वरूप मर्यादा मात्र अनंतपट आहे, पण परमेश्वराच्या पलीकडे नसल्यामुळे परमेश्वराच्या इतकी ती शक्ती मोठी नाही, हे पण आपण लक्षात घ्यायचं. कारण ती चैतन्य माया जी आहे अनंत ब्रह्मांडाला व्यापून एकच असल्यामुळं तिची सुद्धा स्वरूप मर्यादा ही अनंतपट आहे. आपण ते बघितलं स्वरूप मर्यादेमध्ये. कारण हा चैतन्य माया जी आहे इतर देवतेच्या 10 पटीच्या स्वरूप मर्यादेचा अपवाद आहे. ती अनंत पटीनं व्यापलेली आहे. तिची स्वरूप मर्यादा अनंतपट आहे. तिला मर्यादेचे असे काही नाही असे नाही, परंतु ती मर्यादा मानवी कल्पनेच्या आटोक्यात नाही, म्हणून तिला अनंतपट असं म्हटलं जातं. सर्वात मोठी देवता हीच आहे आणि ती असल्याने सर्व देवतांची स्वामींनी पण मायाच आहे. अनंत ब्रह्मांडातील देवतांची स्वामिनी मायाच आहे, परंतु अनंत ब्रह्मांडातील अनंत देवताची स्वामिनी माया आपल्याला व्यापून असलेल्या ईश्वराच्या ठिकाणी पतिव्रतेप्रमाणे मनोभावे वेचलेली असते. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वराची पिये ही जी देवता ही चैतन्य देवता, कारण परमेश्वराचं जे बी कड असतो तो मायेला लगेच कळतो आणि ती माया त्या पद्धतीनं इतर देवतांकडून काम करून घेत असते. त्यांना त्या देवतेला वेगवेगळे 5 नावं आहे: चैतन्य, माया, विधेय, परा आणि शक्ती. तर त्या निरनिराळ्या नावांनी तिला ओळखलं जातं. तर तिला असं का नावं, तर त्याला सुद्धा एक कारण आहे. तिला विधेय का म्हणतात? कारण माया ही कधीच देह धारण करत नाही. म्हणजे इतर देवता ज्या आहे त्या विग्रहाच्या माध्यमातून अवतरण करतात किंवा देह धारण करतात, तशी माया कोणत्याही प्रकारे देह धारण करत नाही विग्रहाच्या माध्यमातून, म्हणून तिला विधेय म्हणतात. इतर देवतांची स्वरूपे ब्रह्मांड असतात किंवा विग्रह रूपाने देह स्वीकारतात, परंतु मायाची ब्रह्मांड असता निप्रापंचिक आहे. ती फक्त ईश्वर अवताराच्या वेळी माया ईश्वराचे देह बनते, पण त्या देहात मात्र ईश्वर असतो, म्हणून त्याला देहधारी म्हणता येत नाही. पण माया ओळखणी बनते, ते स्वच्छेने नव्हे तर ईश्वर प्रवृत्तीने हा देह धारण करून दैवराटीच्या व्यापारालाच स्वतःला जुमते. ती कर्मराटीचा व्यापार करत नाही, म्हणून तिला विधेय म्हणतात. हे ती देहधारी होते, परंतु परमेश्वर एक तर मायापूर जे आहे त्या अनुषंगाने, परंतु त्यात ती स्वतः नसल्यामुळं त्या मायापुराला तिचा कोणत्या प्रकारचा संबंध येत नाही किंवा अर्थ राहत नाही, म्हणून तो तिचा देह म्हणल्या जात नाही. किंवा ओळखणी माया आपण जे म्हणतो तर ते सुद्धा ती स्वच्छेने होत नाही. तर फक्त परमेश्वराच्या दैवराटीतील व्यापाराकरताच परमेश्वराच्याच प्रवृत्तीने ती ते देह धारण करत असते. त्याच्यामुळं तिला ते देह घेतला असं होत नाही, म्हणून तिला विधेय म्हणतात. तर परा हा शब्द कशामुळे तिला म्हणतात? तर ही माया सर्व देवतांच्या पलीकडे असते. म्हणजे सर्वात उच्च देवता जी आहे या अनुषंगाने तिला परा म्हणतात, म्हणजे सर्वांच्या पलीकडे. सर्वात उच्च देवता माया असल्याने तिला परा पण म्हटले गेले आहे. पर म्हणजे परमेश्वर, त्याने तिचा अंगीकार केलेला असल्यामुळे ही ती परा असे म्हटले गेलेले आहे. ती ईश्वराची सामर्थ्य बनलेली असल्यामुळे ईश्वराप्रमाणेच ती देखील पर म्हणजे श्रेष्ठच आहे. अवतारात ईश्वर मायेला स्वतःचा देह म्हणून परमेश्वर ते स्वीकारतात. त्या माया शरीराला घातलेले निर्हेतुक भजन ईश्वरच स्वीकारतो, माया नव्हे. यावरून परमेश्वर मायेला आपलीच मानतो. या व अशा अनेक गोष्टींनी ही माया श्रेष्ठ आहे, म्हणून ती परा आहे, म्हणजे पलीकडची आहे. आणि त्या करवीच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती म्हणजे साधन रूप जर आपण विचार केला तर मायापूर अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन
तर त्या मायेमध्ये असलेल्या परमेश्वराचं अहेतुक भजन आपल्याकडून घडलं तर आपल्याला प्रेम देतात. तर त्या मायेकरवी आपल्याला आतील परमेश्वराला भजन घडू शकतं, म्हणून तिला परा म्हणतात. आणि त्या मायेच्या देहाला परमेश्वर स्वीकारतात, म्हणूनही परा म्हणतात श्रेष्ठ वाचक या अनुषंगाने. याचा अर्थ ती काय परमेश्वर होत नाही किंवा परमेश्वराच्या पलीकडची होत नाही, फक्त ते शब्दवाचक आपण ती गोष्ट घ्यायची, सर्व देवतांच्या पलीकडची श्रेष्ठ स्वरूपातली. आणि परमेश्वर त्या श्रेष्ठ शक्तीलाच अनुषंगिक करून सर्व ब्रह्मांडाचा सर्व व्यापार पण चालवतात. या अनुषंगाने पण त्या मायेला परा म्हणतात. तर शक्ती ही ईश्वराची आदिशक्ती असल्याने मायेला शक्ती असेही नाव आहे. तसे बघितले तर सर्व देवतांना परमेश्वराची शक्तीच म्हटलेली आहे, परंतु माया ही सर्व देवतांच्या श्रेष्ठ देवता आदी म्हणजे मुख्य देवता आहे. परमेश्वराच्या अनेक कार्य तीच करते. जीवाला आद्यमळ लावून सूक्ष्म प्रपंचाची रचनाही तीच करते. ईश्वर अवतार घेतात तेव्हा त्यांचे शरीर ही तीच बनते. ती ईश्वराचे सगळे व्यापार करणारी असल्यामुळे तिला माया म्हणजे ईश्वरीचे प्रथम करण असे म्हटले जाते. कारण परमेश्वर सर्वात अगोदर तिच्या करवीच व्यापार सुरू केला आहे आणि करत राहतात. तिच्याच अनुषंगाने हे सर्व करत असल्यामुळे तिला माया म्हणजे शक्ती रूप म्हटलं गेलेलं आहे. माया म्हणजे शक्ती. या मायेचे अव्यक्त स्वरूप जे हरित वर्णाचे आहे व यातच लहानसा तम प्रदेश आहे आणि तिलाच मनोमाया असेही म्हणतात. इतक्या मोठ्या मायेत तो विभाग हा परमाणू एवढा किंवा आपल्या शरीरावरती छोटासा तिळाप्रमाणे आहे. म्हणजे त्या मायेचं स्वरूप किती मोठं असेल याचा आपण विचार करा की आपल्या शरीरावरती शरीर एवढं मोठं असतं, तिळ एकदम अगदी छोटा असतो, तसं कितीतरी मोठी ती माया आहे. आणि त्याच्यात त्या तिळाप्रमाणे तमविभाग, त्याच तमविभागामध्ये अनंत जीव ज्यांची स्वरूप मर्यादा आहे 100 ब्रह्मांडा इतकी, अशा अनंत जीव असतात अव्यक्ती स्वरूपी. तर आपण विचारच करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही की ती मायादेवता किती मोठी असेल. आणि ही मायादेवता एवढी मोठी आहे तर तिच्याही पलीकडं परमेश्वर आहे. म्हणजे तो परमेश्वर सर्वव्यापक म्हणजे तो किती मोठा असेल. आणि त्या परमेश्वराची जाणीव आपल्याला होते, बोध होतोय, ओळख होते, तर आपण किती भाग्यवान आहोत हे बी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराची भक्ती ही आपल्याला भेटली तर ती आपण प्रयत्नाने ती टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे. आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने सांगितलेला परमेश्वराने सांगितलेला आचार आणि विचार हा फॉलो केला पाहिजे. एवढे सर्व असूनही ती मात्र परमेश्वर नाही हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण तिचे नियमन करणारा ईश्वर काही वेगळाच आहे. तिचा व्याप अनंतपट, तिची शक्ती अनंतपट असली तरीही तिच्याही कितीतरी पटीचे ईश्वराचा व्याप व शक्ती आहे. देवतांच्या सर्व लक्षणामध्ये ही माया बसते. म्हणजेच अज्ञान, अधीनत्व, अविद्या या तिन्ही बंधाने ती नित्यबद्ध आहे. म्हणजेच कुठे नित्यमुक्त परमेश्वर व कुठेही बद्ध देवता माया असे म्हटले तर वावगे नाही. थोडक्यात माया परमेश्वराची मुख्य शक्ती म्हणजेच तिची पीए आहे हे आपण लक्षात घ्यायचे. आणि एवढी मोठी शक्ती जरी असली तरी इतर देवतांप्रमाणे तिचं लक्षण ती बद्ध असणं, वंचकत्व असणं किंवा तिच्यामध्ये जे इतर देवतांचे लक्षण आहे तेच सर्व येतात. मात्र फक्त स्वरूप मर्यादेच्या माध्यमातून आणि कामाच्या माध्यमातून तिचा व्याप इतर देवतेपेक्षा मोठा आहे. प्रत्येक देवता एका ब्रह्मांडात असते, परंतु ही अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली एकच माया असते आणि म्हणून ती मोठी ठरते. परंतु परमेश्वराच्या पलीकडची ती कधी ठरत नाही किंवा कधी ठरली नाही, लक्षात घ्यायचं. मायेचे साधारण 3 प्रकार पडतात. आपण ते ऐकलेलं असतं. जड माया, तर स्थूळ परमाणूपर्यंत केवळ दुःखरूप व्यक्त होतो ती जड माया. स्थूळ परमाणू आणि दुःखरूप ह्या ज्या गोष्टी आहे जिथं त्या व्यक्त होतात त्याला जड माया म्हणतात. अजड माया म्हणजे चेतन फळात तृणादिकांच्या दुःखरूप फळापासून सुखरूप अशा विश्वफळापर्यंत एकूण सुखदुःख रूप मिश्रत्वानं जी व्यक्त होते तिला अजड माया म्हणतात. आणि चिंचड माया तर निप्रपंच रूप केवळ सुखाच्या ठिकाणी जी व्यक्त होते ती चिंचड माया. अशा या आपण अन्यावृत्ती पूर्ण बघितली आणि थोडे परत याची आपण ओळख पण करून घेतली. तर देवतांचे काही वैशिष्ट्य पण असतात.
तर देवता अवतारास विग्रह म्हणतात. आणि हे विग्रह देवता अवतार घेण्याचे त्याचे 4 प्रकार आहेत. गर्भ, पतित, दवडणे आणि रचून अशा 4 प्रकारे या देवता अवतार घेतात. या उलट परमेश्वर 3च प्रकारे अवतार घेतात. गर्भ, पतित आणि दवडणे. रचून परमेश्वर कधी अवतार घेत नाही, कारण परमेश्वर अवताराचा जो उद्देश असतो जीवाचं हित करणं, जीवाला आनंद देणं. आणि रचून कोणत्याही जीवाला आनंद किंवा हित होत नसल्या कारणाने रचून परमेश्वर अवतार घेत नाही. रचून म्हणजे स्टॅच्यू तयार करायचा आणि त्यात जाऊन काम करायला सुरुवात करायचं, म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव करणे. तसं परमेश्वर करत नाही. परमेश्वर गर्भ, पतित आणि दवाडण्यातून अवतार घेतात. विश्वेपासून खाली सर्व देवतांना असा विग्रह म्हणजे अवतार घेण्याचे स्वातंत्र्य असते. म्हणजे करभूमीपासून तर विश्वदेवतेपर्यंत सर्व देवता ह्या विग्रह माध्यमातून म्हणजे अवतार घेतात. फक्त मायादेवतेला असा विग्रह अवतार घेण्याचं स्वातंत्र्य नसतं. ते केव्हाही म्हणजे त्या केव्हाही कुठेही कितीही वेळा आपापल्या स्वरूप मर्यादेत ते अवतार घेऊ शकतात. कुठेही किती, आता करभूमीची देवता आहे 500 योजनाच्या स्वरूप मर्यादेमध्ये त्या कितीही अवतार घेऊ शकतात. आणि कुठेही म्हणजे कुठेही हा शब्द फक्त स्वरूप मर्यादेच्या आतीलच येतो. तर कितीही अवतार घेऊ शकतात, कारण त्या अवतार घेण्याचा उद्देश ब्रह्मांड चालवणं, जीवाला फळ देणं ह्याच अनुषंगाने असल्यामुळे त्याच्यात कोणतीही मर्यादा नाही. विग्रहाचे सुद्धा 3 प्रकारे असतात. तर त्यात ज्ञान विग्रह असतो, अज्ञान विग्रह असतो आणि शापदग्ध विग्रह असतो. यात अतिमहत्वाच्या विग्रहापासून विग्रह, अवतारापासून अवतार किंवा ब्रह्मांडापासून ब्रह्मांडस्था किंवा पिंडस्थापासून पिंडस्था कधीच होत नाही. म्हणजे अव्यक्त स्वरूपातूनच ब्रह्मांडस्था, अव्यक्त स्वरूपातूनच विग्रह, अव्यक्त स्वरूपातूनच पिंडस्था ह्या येत असतात. पिंडस्थापासून पिंडस्था, ब्रह्मांडस्थापासून ब्रह्मांडस्था किंवा विग्रहापासून विग्रह असं कधी या देवतेच्या याच्यामध्ये ते होत नाही. हे अत्यंत महत्त्वाचं देवतेच्या अनुषंगाने आपण घ्यायला पाहिजे. आता विद्या मार्गामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा देवतांच्याच विद्या सांगितलेल्या आहेत. त्यात परमेश्वराची एक विद्या पण सांगितलेली आहे. तर ती एक विद्या जी असते ती परमेश्वराची म्हणजे ब्रह्मविद्या. त्या ब्रह्मविद्येतूनच परमेश्वराची प्राप्ती, परमेश्वराचा आनंद किंवा मोक्ष प्राप्ती होऊ शकते. आता त्याच्यात 2 विद्या ज्या आहे तर त्या वरच्या ज्या आहे, वरच्यापासून आता जी अन्यवृत्ती आहे ती वरचीपासून म्हणजे करभूमीपासून तर वरपर्यंत चैतन्य देवतेपर्यंत जातो. तर चैतन्य देवतेपासून खाली जर आपण आलो तर तशा पद्धतीने 2 विद्या, 8 विद्या अशा पद्धतीने आपण तो क्रम लावून आपण ती गोष्ट समजून घेऊ शकतो. तो 2 विद्या त्या कोणत्या असतात, त्या चैतन्य देवतेची आणि विश्वरूप देवतेची. त्या विद्याला शांभव विद्या म्हणतात. त्याच्या खालच्या ज्या 8 देवता आहे, अष्टभैरव, अष्टभैरवाच्या विद्या त्याला शाक्तीय देवता म्हणतात. किंवा कराळीला नाद, विक्राळी बिंदू, उमापती कळा, पशुपती ज्योती, सदाशिव लो, ब्रह्म अवस्था, विष्णू आनंदू, महादेव आवेशू अशा ह्या 8 भैरवांच्या त्यांच्या विद्यांना वेगवेगळे नाव पण आहे. परंतु सर्व अनुषंगाने त्यांना शाक्तीय विद्या असे म्हणतात. तर 1.25 लाख ज्या 9 करोड देवता किंवा विद्या आहे तर त्या 1.25 लाख ज्या देवता आहे म्हणजे क्षीराब्दी शेषशाही ह्या ज्या देवता आहेत त्याला 1.25 लाख देवता. तर त्यांच्या याला सुद्धा विद्येला नाव आहे. तर क्षीराब्दी आणि शेषशाही नारायण जे आहे ते वेदवंती विद्या, सत्य कैलास वैकुंठ जे आहे ब्रह्म त्याला शांकरी विद्या, आणि महादेव शांभवी आणि विष्णू शुद्ध अशा पद्धतीने त्या विद्यांचे नाव आहे. आणि 72 करोड विद्या ज्या आहेत त्या स्वर्ग, अंतराळ, अष्टदेव, करभूमी यांना अन्नव अशा विद्यांचं नाव आहे. तर महानव आणि अन्नव, महानव म्हणजे 1.25 लाख वरच्या थोड्याला महानव असं विद्येचं नाव आहे. तर हे तुम्ही ऐकलेलं असेल, फक्त माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो. शांभव, शाक्ते, महानव, अन्नव तर या देवतेच्या विद्येचे नाव आहे. आणि विद्या नाव म्हणजे शांभव विद्या म्हणजे चैतन्य विश्वरूप देवता, त्याला सामवेद म्हणतात. जसं आपण वेदाचे प्रकार आपण ऐकलेले असतील, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद. तर शांभव विद्या म्हणजे सामवेद, ती चैतन्य आणि विश्वदेवतेच्या मायेचं. शाक्ते म्हणजे अष्टभैरव, त्याला अथर्ववेद म्हणतात. महानव म्हणजे क्षीराब्दी, शेषशाही नारायण, सत्य कैलास वैकुंठ, हरी, हर, ब्रह्मा याला ऋग्वेद म्हणतात.
आणि अन्नव जी विद्या आहे ती स्वर्गाची, अंतराळ, अष्टदेवीनी व कर्मभूमीच्या, त्याला यजुर्वेद म्हणतात. तर साधक ज्या ज्या देवतांची भक्ती करतात त्या त्या त्यांच्या विद्यांची प्राप्ती किंवा ते सुख फळ त्या त्या साधकास प्राप्त होतात. परंतु जरी त्यांना ते प्राप्त झालं त्या त्या देवतेच्या माध्यमातून, पण पुण्यवश संपला की त्या त्या देवता त्या साधकास परजन्मवृत्तीच्या फेऱ्यात ढकलून देतात. त्याच्यामुळे त्यांचं सुखफळ घेऊनही काय उपयोग नाही, त्यांची भक्ती करूनही काय उपयोग नाही. आणि त्यांची भक्ती करून त्यांचं जे सुखफळ आहे ते मिळवणं पण सोपं नाही. उलट देवतेचे जे सुखफळ आहे ते परमेश्वराच्या माध्यमातूनच या जीवांना मिळत असतं. कारण एखादा जो जीव आहे दैवराटीचा असेल किंवा कर्मराटीचा जरी असला तर त्याचा जो भाव आहे जिथपर्यंत पोहोचला तिथपर्यंत परमेश्वर कृपेने त्याला ते देवतेचे सुखफळ भेटत असतात. देवतेकडून देवतेचे सुखफळ मिळवणं खूप अवघड असतं आणि अशक्य असतं. कारण त्या देवत्यांचं आपण बघितलं त्यांचा जो स्वभाव आहे, त्यांची जी प्रवृत्ती आहे किंवा त्यांची जी आतमधलं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे ते अशक्यातली गोष्ट आहे. देवतांची भक्ती करणारे देवतांना, भूतांची भक्ती करणारे भूतांना, पितरांची भक्ती करणारे पितरांना परमेश्वर सांगतात की आणि माझी भक्ती करणारे फक्त मलाच येऊन मिळतात. हे भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायात 16व्या श्लोकात अत्यंत सुंदर असं परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. आणि त्या देवतेची प्राप्ती झाल्यानंतर त्यांचा पुण्य संपला का त्याच देवतात ह्या जीवाला परत जन्मवृत्तीच्या फेऱ्यात परत ढकलून देतात. म्हणजे परत जन्मवृत्तीच्या फेऱ्यात त्या जीवाला यावंच लागतं. म्हणून परमेश्वर म्हणतात या देवतेची भक्ती करून काय उपयोग नाही. जर अनन्य भावे मला शरण आला तर माझी भक्ती करणाऱ्याला ह्या जन्मवृत्तीच्या फेऱ्यात मात्र मी परत कधीही ढकलू देत नाही किंवा त्याला यावं लागत नाही. यासाठी फक्त अनन्य भावे परमेश्वराची भक्ती करणं आणि त्या भक्तीसाठी परमेश्वर कोण आहे याची जाणीव, याची ओळख समजून घेणं आणि त्या समजून घेण्यातूनच परमेश्वराच्या भक्तीला लागणं हे आपल्या जीवाचं मूळ कर्तव्य आहे. आणि प्रत्येक जीवाची कोणती ना कोणती देवता ही अभिमानी देवता असते. देवतेच्या 4 मुक्ती पण असतात आणि माया देवतेच्या अनुषंगाने आपण अधिक स्पष्टीकरण पुढील काही सत्संगामध्ये करणार आहोत. परंतु देवतेचा हा जो भाग आहे, देवतेचा जो विभाग आहे किंवा देवतेचे सत्संग आहे, आपण ऐकणं, समजून घेणं, त्याच्यावर चिंतन करणं आणि त्या चिंतनातून त्या देवतेच्या मनातून आपल्या मनातून त्या देवता पूर्णपणे काढून टाकणं म्हणजे फ्लश करणं, विसरणं हा ह्या पाठीमागचा उद्देश आहे. तसं देवता वर्ग हा खूप मोठा आहे, परंतु आपल्याला त्यांचं कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ते फक्त समजून घ्यायचं. आणि ते समजून का घ्यायचंय तर त्या देवतेच्या अनुषंगाने आपल्याला तुटायचंय. त्या देवतेच्या पलीकडचा जो परमेश्वर आहे त्याच्या भक्तीत आपल्याला उतरायचंय, त्याच्या प्राप्तीला आपल्याला जायचंय, त्याला आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून हा थोवा आपल्याला ओलांडायचा आहे. या थोव्याच्या पलीकडे जायचं असल्यामुळं हा प्रवास आपला या देवतेच्या ठिकाणी न थांबता किंवा न थांबल्या जाता आपण परमेश्वर प्राप्तीला जाणं याचा पाठीमागचा उद्देश आहे. कारण कितीतरी दैवराटीचे लोक आहे मला प्रश्न विचारतात की आजच मला एकाने प्रश्न केला की परमेश्वराचं जे अवतार कार्य आहे, परमेश्वर समर्थ आहे, ते अवतार घेतात, त्या अवतारातून जीवाचं भलं हित होण्यासाठीच घेतात. परंतु त्यांच्या आईवडिलांनी, ते माहेरचे आजी आजोबा असतील किंवा इकडचे असतील आईवडील, तर त्यांनी नवस केला आणि त्या देवतेला नवस केल्यामुळं परमेश्वर जन्माला आले आणि त्या देवतेचं नाव त्यांना दिले. तर त्यांच्या आईवडिलांनी देवतेला नवस केला आणि त्या देवतेने त्यांना बाळरूपाने फळ जर दिलं तर ह्या देवता फळ देतात, मग आपण परमेश्वराची का भक्ती करावी. तर हे अन्यथा ज्ञानामुळं आपण या अशा गोष्टीमध्ये भ्रमवू शकतो. तशी एक ती परंपरा किंवा संस्कार असल्यामुळं आणि ते त्यांचे जे आजोळ असेल किंवा इकडचे जे लोक असतील तर ते त्या देवतेचे भक्त असल्यामुळे त्या देवतेला त्यांनी नवस केला. परमेश्वराच्या देवता या शक्ती असल्यामुळे त्या देवतेच्या शक्तीचा परमेश्वराला स्वतःला अभिमान असतो आपल्या शक्तीचा. त्यामुळे देवतेचं सुद्धा काही पूर्णत्वास न्यायचं असेल तर ते परमेश्वरच करत असतात. या अनुषंगाने ते आपण घ्यायचं असतं आणि समजून घेतल्याशिवाय, हे ज्ञान आपल्या लक्षात आल्याशिवाय आपण त्यापासून तुटत नाही. कारण मागच्या सत्संगात मी सांगितलं की हिंदू धर्मामध्ये असे कितीतरी सण असतात आणि ते देवतेच्या अनुषंगाने असतात. तर त्यात आपण न भ्रमवता स्वतःला
किंवा त्यात न अडकता, त्यात कोणत्याही प्रकारचं अभिलाषा किंवा त्याचा आपल्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव न पडण्यासाठी आपल्याला या देवतेची कार्यकारण स्वरूप लक्षणाने ओळख असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण दैवराटेत राहून सुद्धा तुम्हाला समाजातच राहावं लागतं, या देवतेच्याच भक्तांमध्ये राहावं लागतं, या देवतेच्याच भक्तीमध्ये लोक असलेले, जगात असलेले लोक असतात, तिथंच आपल्याला राहावं लागतं. तर यातला नेमका फरक जर आपल्याला माहीत असेल तर आपण कधीही तिकडे आकर्षित होणार नाही. कारण ह्या चालाखीच्या माध्यमातून चमत्कार अमत्कार काही ना काही कुठेतरी होत राहतं, आपण आपल्या कानापर्यंत ते येत असतं आणि त्याचा प्रभाव आपल्यावर होऊन आपण परमेश्वर भक्तीपासून जाण्याची शक्यता असते ना, असे अनुभव मला अनेक लोकांकडून ऐकायला भेटत असतात. म्हणून मग आपण या ज्ञान असणं खूप गरजेचं असतं. कारण एखादा उपदेश असतो, त्याला काहीतरी संकट येतं, त्याचा मित्र सांगतो की अशा अशा देवतेकडे जर नवस केला तर ते 100% फळाला जातं. ते अज्ञान असल्यामुळे तो तिथं जातो, ते त्याचं बसण्याची वेळ आणि फांदी तुटण्याची वेळ सारखीच योगायोगाने त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की तो परमेश्वर भक्तीपासून तुटतो आणि त्या देवतेच्या भक्तीला लागतो. याचं कारण काय की त्याचं अज्ञान, त्याचं अन्यथा ज्ञान. त्याच्यामुळं तो एवढं मोठं त्याला भेटूनही त्याची किंमत न कळाल्यामुळे तो परत विकल्पाला जातो आणि देवता विकल्प जो आहे यातून कुणीही सुटत नाही. नामधारक असेल, वासनिक असेल, भिक्षुक असेल किंवा आचारवंत चर्यावंत असेल, सारेच असतील, हे कुणीही सुटत नाही. म्हणून हा परमेश्वराचा जो बोध जो आहे, ज्ञान जे आहे, परमेश्वराची जी ओळख आहे, परमेश्वराची जी जाणीव आहे, ती प्रत्यक्ष परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे आणि ती एका जीवाला एका सृष्टीमध्ये एकदाच मिळत असते आणि ती आपल्याला मिळालेली आहे. परंतु जर त्यात अज्ञान जर असेल, ती जाण्याची शक्यता आहे, जर ती गेली तर ही जी संधी आहे ही दुसऱ्या सृष्टीमध्ये आपल्याला मिळेल आणि सृष्टी अतिदीर्घ म्हणजे किती लाखो कोटी वर्षानंतर मिळेल याची अजिबात गॅरंटी नाही. म्हणून आज जे मिळालंय ते आपण सांभाळणं, ते आपण वाढवणं, त्या वाढवण्यातून परमेश्वर प्राप्ती करून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. परंतु ते इतकं सोपं नाही, परंतु समजून जर घेतलं ज्ञानाने तर ते अवघड पण नाही. म्हणून समजून घेणं म्हणजे ज्ञानाने ती गोष्ट लक्षात आणणे, ती जाणीव आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये पूर्णपणे पक्की करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. प्रत्येकाचे जो नामधारक असेल त्यांनी दररोज स्मरण चिंतन करणं, त्यातून पुढची स्टेप त्यांनी चिकित्सक वृत्तीने प्रश्न विचारणं, चर्चा करणं, वाचनाच्या माध्यमातून, गुरुच्या माध्यमातून, कोणाशी चर्चेच्या माध्यमातून ज्ञान मिळवणं आणि तो जो समजून उमजून घेतोय, ज्ञान मिळवतोय, त्यांनी परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने वासनिक अवस्थेत जाणं आणि वासनिकांनी दीक्षित अवस्थेत म्हणजे अनुसरल्या पुरुषाच्या अवस्थेत जाणं ही आपली प्रगतीपर आणि प्रगतीपर स्टेप आहे. ती स्टेप सुरुवात अन्य माणसापासून होते. तो अन्य माणूसच नामधारक होतो, नामधारकच उपदेशी होतो, उपदेशीच वासनिक होतो, वासनिकच हा दीक्षित, तो दीक्षितच अनुसरलेला पुरुष होतो आणि तो अनुसरलेला पुरुषच परमेश्वराला प्राप्त करू शकतो. तर ह्या स्टेप आपल्याला जायचं आहे प्रगतीनं, तर आपल्याला या सर्व ज्ञानाच्या अनुषंगाने या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला त्या कराव्या लागतील. अन्यथा हे इतकं सोपं नाहीये, परंतु परमेश्वराच्या कृपेनं आणि आपल्या प्रयत्नाने आपल्याला ते सोपं झालेलं आहे. परंतु ते टिकवणं मात्र हा जीवाचा कड आहे, तो आपण टिकवण्याचा नक्की प्रयत्न करा. आजच्या सत्संगातून देवता वर्ग आपण सर्व चिंतनातून समजून घेतला. पुढच्या वेळेस देवतेच्या अनुषंगाने आपण प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. जशी मागच्या वेळेस जीवाच्या संदर्भात प्रश्नपत्रिका तुम्हाला टाकली होती आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आपण दिला, तशी ती देवता वर्गातली जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण पुढच्या वेळेस टाकणार आहोत. परंतु ती नवरात्रानंतर. आता नवरात्र येत आहे, प्रत्येकाने भरपूर स्मरण करा. पहाटेचं स्मरण अत्यंत महत्त्वाचं असतं. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी नामाचीच गरज असते आणि ते नाम स्मरणातूनच आपल्याला ते नामे वेद, नामे बोध, नामे साह्य आणि नामे प्राप्ती या नामातूनच आपल्याला सर्व काही भेटतं. परंतु ते ज्ञान असल्याशिवाय ते नाम पण आपण योग्य पद्धतीने घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञानाशिवाय नामाची काही महत्त्व नाही. ज्ञान असेल तर नामाला महत्त्व आहे, नाम असेल तरीही ज्ञानाला महत्त्व. असे एकामेकावरती ते अवलंबून गोष्टी आहे. तर तुम्हाला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.